तर माझा असा प्रयत्न आहे की रोज डेली ब्लॉग बनवायचा आणि रोज मी काय करतो, कसं माझी दिनचर्या असते, डेली रुटीन काय असतं ते तुम्हाला शो करण्याचा प्रयत्न करणं या व्हिडिओमध्ये. तर आय मीन जस्ट उठलेलं आहे आणि देन आय मीन घरी तर नाही ऑब्व्हियसली पी जीमध्ये आहे. देन कम्प्लिटली ब्लँक आहे, काय करायचं इनिशियली. असं ब्रश करूया अँड देन आय मीन स्टार्ट प्रिपेरिंग समथिंग व्हॉट वी कॅन से मील प्रिपरेशन. सो ओट्स बनवूया देन आल शो. किचनमध्ये यावं लागेल आणि इथे मी सगळं सामान ठेवलेलं आहे. हे किचन आहे आणि इथे ह्या ड्रॉवरमध्ये सगळं सामान असतं माझं इकडचं. संसार इथे मांडलेलं आहे. तर ब्रश घेऊया अँड दिस. ओके. आणि हे मसूर वगैरे भिजत घातलेले. ॲक्च्युली भाजी बनवायची, चपात्या माझ्याकडे ऑलरेडी आहेत. तर चला ओट्स बनवूया. इथे सगळं सामान ठेवलेलं आहे. फर्स्ट आपली तूप काढूया. ते 250 ग्रॅमचे घेतलेले आहेत, ते संपत ऑलमोस्ट संपलेले आहेत. कचरा टाकून येऊया. हे ओट्स रेडी आहेत आता आणि याच्यात आपण ॲड करणार आहोत हनी, डाबर हनी. एकदम सिम्पल रेसिपी आहे. आय मीन सकाळी जर हलका ब्रेकफास्ट हवा असेल तर हा बेटर ऑप्शन आहे. तर ओट्स खाऊया नंतर भेटूया. आणि हे मटकी सॉरी मसूर बोलतात ना, मसूर आणि मूग भिजत घातलेले ते ऑलमोस्ट भिजलेले आहेत. देन थोड्या वेळानं आपण याची भाजी बनवूया. दुसरा तवा ठेवूया. आय मीन दिस थिंग त्याची जागा आहे तिकडे ती वस्तू ठेवायला पाहिजे, तरच ते व्यवस्थित राहतं. ओके. सो नेक्स्ट थिंग इज दॅट वॉश आवर क्लोथ्स. सो आयडेंटिफाय करायला कुठले कुठले कपडे धुवायचे आहेत. हे जीन्स घातलं आलेलं आहे, हे पण आय थिंक घरी धुतलेलं. सो नो नीड टू वॉश दिस जीन्स ऑल्सो ब्ल्यू. ओके. हे शर्ट धुवावं लागेल बिकॉज आय दोनदा घातलेलं आहे. अँड ॲक्च्युली ड्रायफ्रूट्स पण आणलेले मी करून, ओट्स म्हणून टाकायला विसरलो. सो त्याचे ओट्स म्हणून ते आपण याच्यात टाकूया, ॲडिशन करूया. सकाळी उठल्या सगळ्यात पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे आपलं स्वतःचं बेड ऑर्गनाईज करावं. त्याच्यानेच लक्षात येतं की आपण किती ऑर्गनाईज आहेत. सो मी आता माझा बेड ऑर्गनाईज केलेला अशा प्रकारे. ओके असं. आणि माझ्याबरोबर राहतं बेड बघा. सो ऑर्गनाईज राहणे आणि आपला बेड सेट करणे दॅट इज पहिलं लक्षण आहे की आपण ऑर्गनाईज आहोत की नाही, त्याच्यावर दिसून येत. आपण एक काम करूया, माझा जो स्पेस आहे तो आपण क्लीन करून घेऊया. हे तर करत नाही, बट आपल्याला स्वतःहून आपल्याला तर क्लीन राहावं लागेल. राईट. असा झाडू घेऊया अँड कोणी क्लीन करू वा ना करू, बट आपण आपला स्पेस क्लीन करूया. म्हणजे खाली काही का टाकलं रे यांनी. सो क्लिनिंग नंतर हा माझा स्पेस असा क्लीन दिसतो एकदम. हा माझा बेड आहे, हे चार्जर. ओके, लुक्स गुड. आता कुठला टाईम वेस्ट न करता आपण आता भाजी बनवायला घेऊया. मटकीची भाजी. आय थिंक 11:30 झाले. आपल्याला 2 वाजता निघायचं ऑफिससाठी. सो प्रिपरेशन करावी लागेल मटकीची भाजीची. ओके. मटकी ऑलरेडी रेडी झाली, भिजलेली आहे. म्हणजे रेडी म्हणजे भिजलेली आहे. ओके. तर आपण याची भाजी बनवूया. भाजी बनवूया का आता की थांबूया? आय डोंट नो. थिंक टाईम इज 11:30. सो आय थिंक बनवलेली बरी. सो त्याचसाठी वेळ लागेल कारण प्रिपरेशन करावी लागेल. कांदा कापा, हे मसाला वगैरे सगळं. सो प्रिपरेशन स्टार्ट करतो आणि भाजी झाली तुम्हाला दाखवतो कशी झाली भाजी. भाजी बनवून प्रिपरेशन स्टार्ट केलेलं आहे ऑलरेडी. तर कांदा टाकलेला आहे, कांदा कापून टाकतो त्याच्यामध्ये. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तेल जेव्हा आपण टाकतो ना भांड्यामध्ये, म्हणजे जेवण करताना त्याच्यावर जेव्हा कांदा टाकतो ना, जो स्मेल येतो ना, दुनियातला सगळ्यात भारी स्मेल आहे तोच असतो.
ट्रस्ट मी गाईस, एकदम सुपर स्मेल असतो तो. इंस्टाग्रामवरती आहे ना दीपक महतो, तो कसा रील बनवतो दारू पिताना. चलो तसं आपण काही करणार ना फॅन्सी, बट फक्त सिम्पल ब्लॉग आहे. तर आता कांदा करपला वाटतं, थांबवा त्याला, चेक करतोय मी. ट्रायसेप बघतोय, ट्रायसेप. एक वर्षाची मेहनत होती केलेली, म्हणजे होती काय. मसाले, सो मसाल्याचा अपार्टमेंट हे आहे आपला घरचा मसाला, हळद आणि मीठ. चलो, ऑलमोस्ट गोल्डन झालेलं आहे. ओ माय गॉडनेस, काय स्मेल येते जबरदस्त. ॲडजस्ट ऑन करत नाही कारण मग ब्लॉगमध्ये आवाज येणार नाही अजिबात. सो मला वाटतं बंद करावं लागेल का. काहीच 2 मिनटं मी स्टॉप करतो आहे. तर मीठ, मसाला आणि हळद टाकून झालेलं आहे. तयार ॲड करायची आपल्याला मटकी. खूप छान स्मेल येते. ते पण राहिले थोडी. तर अशी बनवली होती भाजी, म्हणजे तर अशी झालेली भाजी, मटकीची भाजी मी स्वतः बनवली. ओके, तर आता जेवूया आणि नंतर भेटूया. तर जेवण बनवून 1 तासाचा नॅप घेऊन, आंघोळ घेऊन मस्तपैकी जेवलो आणि आता एकदम व्यवस्थित तयारी केलेली आहे. म्हणजे ऑफिससाठी निघालेलो आहे. आणि आपली भांडी वगैरे सगळे धुवून झालेली आहेत, तर तीसुद्धा याच्यात ठेवलेली आहेत आतमध्ये. तर सगळं ऑर्गनाईज करून, भांडी धुवून वगैरे, आंघोळ वगैरे घेऊन मस्तपैकी आता आपण तयारी करून निघालेलो ऑफिसच्या दिशेने. तर वाजलेले आहेत 2:30. खजाना लॉक करूया बिफोर लिव्हिंग टू द ऑफिस. झालं आहे आणि आता आपण ऑफिससाठी निघूया. तुम्हाला तुटका फुटका माझा डेली ब्लॉग आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला. तोपर्यंत बाय बाय. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की सांगा, जर नसेल आवडला तरी पण सांगा. सो दॅट विल मोटिवेट मी टू मेक अ न्यू व्हिडिओज. थँक यू सो मच फॉर वॉचिंग माय thank you so much for watching my videos, and don't forget to subscribe, like, and share with your friends. Thank you so much. Bye bye.